श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले विदुरागमन पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले. भीष्म म्हणाला, पांडुपुत्रांशी युद्ध करण्याची कल्पना मला मुळीच मान्य नाही. मला जसा धृतराष्ट्र तसाच पांडू आणि मला जसे गांधारीचे पुत्र तसेच कुंतीचेही पुत्र दोघेही मला सारखेच आहेत. पांडवांचे रक्षण करणे हे जसे माझे कर्तव्य आहे तसेच धृतराष्ट्रा हे तुझे सुद्धा कर्तव्य आहे. पांडवांना पाठीशी घालणे हे जसे माझे कर्तव्य आहे तसेच दुर्योधना तुझेही कर्तव्य आहे. तसेच कुरुकुळातील अन्य सर्व पुरुषांचेही ते कर्तव्य आहे. असे असल्यामुळे पांडवांबरोबर युद्ध करण्याची कल्पनाच मला पसंत नाही. त्यांच्याबरोबर तह करावा आणि अर्धा मुलूख त्यांना देऊन टाकावा असेच मला निभ्रांतपणे वाटत आहे. कारण हे राज्य त्या कौरवश्रेष्ठ पांडवांच्याही पित्याचे आणि प्रपितामहांचे म्हणजेच वाडवडिलांचे आहेच की. दुर्योधना हे राज्य माझ्या पित्याचे धृतराष्ट्राचे आहे असे तू म्हणतोस, त्याप्रमाणे हे राज्य आमच्या पित्याचे पांडूचे आहे असे पांडवही म्हणत आहेत. हे राज्य त्या कीर्तिशाली पांडवांचे जर नसेल तर ते तुझे तरी कशावरून, किंबहुना भरतकुळातील अन्य कोणत्याही पुरुषाचे तरी कशावरून असावे. भरतश्रेष्ठ दुर्योधना, तू जे हे राज्य मिळवले आहेस ते निव्वळ अधर्मानेच मिळवलेले आहेस. खरे म्हणजे पूर्वीच त्यांना हे राज्य मिळावयास हवे होते असे मला स्पष्टपणे वाटते. आता तरी थोडी मवाळी दाखव आणि अर्धे राज्य त्यांना देऊन मोकळे व्हा. वीरा दुर्योधना, हेच सर्वांच्या हिताचे आहे. मी सांगतो ते न करता तू वेगळेच काहीतरी केलेस तर त्यापासून आपले सर्वांचेच निश्चित अकल्याण होईल आणि साऱ्या जगात तुझी सुद्धा दुष्कीर्ती होईल. यात मला तरी कसलीच शंका वाटत नाही. दुर्योधना, आपल्या कीर्तीला कलंक लागू देऊ नकोस. अरे, कीर्ती हेच या जगात सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आहे. ज्याच्या कीर्तीला कलंक लागला त्याचे जीवित अगदी वाया गेले असे जे म्हणतात ते यथार्थ आहे. दुर्योधना, जोपर्यंत पुरुषाची कीर्ती अबाधित आहे तोपर्यंतच तो खऱ्या अर्थाने जिवंत असतो. एकदा त्याची कीर्ती नष्ट झाली की तो नष्ट झाला. म्हणून दुर्योधना, कुरुकुळातील प्रतिष्ठित पुरुष ज्या धर्माचे म्हणजेच कीर्तिरक्षणाचे परिपालन आजवर करीत आले त्याच धर्माचे पालन तू देखील कर. वीर पुरुषा, आपल्या पूर्वजांना साजून दिसेल आणि तुझ्या स्वतःच्या दृष्टीनेही जे उचित असेल तेच तेवढे कर. एक भाग्याची गोष्ट अशी की पांडव जिवंत आहेत आणि कुंतीही जिवंत आहे आणि त्या पुरोचनाची इच्छा सफल न होता तो मरण पावला हेही भाग्यच म्हणावयाचे की. कुंती भोज सुता कुंतीचे पुत्र आगीमध्ये जळून गेले आणि कुंतीचा सुद्धा तसाच दारुण अंत झाला. हे मला कळल्यापासून या जगात कोणाही माणसाला तोंड दाखवण्याची मला शरम वाटू लागली आणि लाक्षागृहाला लागलेल्या आगीच्या बाबतीत दुर्योधना जग दूषण देत आहे ते तुलाच, पुरोचनाला नाही. आता पांडव जिवंत असल्यामुळे तुझ्यावर आलेला आळ आता आपोआपच नाहीसा झाला आहे. म्हणून दुर्योधना, पांडवांची भेट घेण्यास आता तू तयार हो. कुरुनंदना दुर्योधना, ते वीरपुरुष पांडव हयात असताना त्यांच्या पित्याच्या वाटणीला आलेला
राज्याचा भाग त्यांच्यापासून हिसकावून घेणे साक्षात इंद्रालाही शक्य नाही. सगळे पांडव धर्माला अनुसरून वागणारे आहेत आणि सगळे एकाच विचाराने चालणारे आहेत. राज्याचा निम्मा हिस्सा त्यांच्या मालकीचा असतानाही तो त्यांना न मिळणे हा शुद्ध अधर्म आहे. दुर्योधना, तुला जर धर्माने आणि न्यायाने वागावयाचे असेल, मला संमत असलेली गोष्ट जर तुला करावयाची असेल आणि स्वतःचे कल्याण व्हावे असे जर तुला वाटत असेल, तर राज्याचा अर्धा वाटा पांडवांना देऊन टाक. द्रोण म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, सल्लामसलत देण्यासाठी ज्यांना मुद्दाम बोलावून घेतले आहेस, अशा पुरुषांनी जे बोलावयाचे ते धर्माला धरून असले पाहिजे, ते अर्थपूर्ण असले पाहिजे आणि कीर्ती वृद्धिंगत करणारे असले पाहिजे, असे आम्ही वडीलधाऱ्या प्रतिष्ठित पुरुषांकडून ऐकलेले आहे. धृतराष्ट्रा, भीष्म जे म्हणाला तेच माझेही मत आहे. राज्याचे 2 सारखे भाग करावेत आणि एक भाग पांडवांना देऊन टाकावा. तेच सनातन धर्माला धरून आहे. भरपूर रत्ने बरोबर घेऊन कोणातरी मधुर बोलणाऱ्या माणसाला ताबडतोब द्रुपदाकडे पाठव आणि पांडवांना इकडे घेऊन येण्याची व्यवस्था कर. आपण वरपक्षाकडील असल्यामुळे द्रुपदाला अहेर करण्यासाठी त्या माणसाजवळ भरपूर द्रव्य देऊन ठेव. आपल्या कुळाशी संबंध जडल्यामुळे आमची प्रतिष्ठा वाढली आहे. मला स्वतःला, धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला फार आनंद झाला आहे. असा तुझा निरोप त्या माणसाने द्रुपदाला आणि धृष्टद्युम्नाला अगदी आवर्जून सांगावा. पुनरुक्ती करूनही सांगावा. आणखी एक सूचना करतो. द्रुपदाच्या कुळाशी कौरव कुळाचा हा जो संबंध जडून आलेला आहे तो अगदी उचित आहे आणि सर्वांनाच तो अतिशय पसंत पडला आहे, असे त्या माणसाने कुंतीच्या पुत्रांना व माद्रीच्या पुत्रांना सांगावे आणि त्यांच्या मनाला संतोष होईल असेच त्याने भर देऊन बोलावे. तसेच राजा धृतराष्ट्रा, द्रौपदीला सुवर्णाचे व रुप्याचे अनेक अलंकार अर्पण करण्याची त्या माणसाला सूचना देऊन ठेव. आणखी असे की द्रुपदाच्या सर्व पुत्रांना आणि पांडवांना आणि कुंतीला सुद्धा त्यांच्या प्रतिष्ठेला साजून दिसतील असे अलंकार देण्यास सांग. अशा प्रकारे त्या माणसाने द्रुपदाशी प्रथम गोडी गुलाबीने बोलावे आणि त्याचे मन अनुकूल करून घेतल्यावर मग हळूच पांडवांच्या इकडे येण्याचा विषय त्यांच्याजवळ काढावा. नंतर पांडवांना इकडे आणण्याची आपल्या सैनिकांना द्रुपदाने आज्ञा दिल्यावर तेथून दुःशासनाबरोबर आणि विकर्णाबरोबर सर्व सामग्रीनिशी सज्ज असलेले सैन्य तिकडे पाठवावे आणि ते श्रेष्ठ पांडव हस्तिनापुरात आल्यावर तू त्यांचा नित्य मान राखीत जा. नंतर अमात्यांच्या अनुमतीने ते आपले परंपरागत स्थान पुन्हा प्राप्त करून घेतील. राजा, स्वतःच्या पुत्राच्या बाबतीत आणि पांडवांच्या बाबतीत याच पद्धतीने तू आपले वर्तन अवश्य ठेवले पाहिजेस, असे भीष्माप्रमाणेच माझेही मत आहे. कर्ण म्हणाला, या भीष्माला आणि द्रोणाला तू आजवर भरपूर द्रव्य दिले आहेस आणि त्यांचा सर्व प्रकारे मान तू राखीत आला आहेस. प्रत्येक महत्त्वाच्या कार्यात हे दोघेही तुझ्या अंतरंगातले असतात. असे असूनही तुझ्या हिताचा सल्ला हे देत नाहीत. यापेक्षा दुसरे नवल ते कोणते? कुटील बुद्धीचे हितशत्रू आपल्या मनातला कुडा भाव छपवून ठेवून एखाद्याचे कल्याण करण्याचा जेव्हा आव आणतात तेव्हा ते सज्जनांच्या चालीने चालतात असे कोण म्हणू शकेल? एखाद्यावर काही आपत्ती कोसळली असता मित्र त्याचे कल्याणही करू शकत नाही अथवा त्याचे अहितही करू शकत नाही. माणसाचे सुख असो की दुःख असो, भोक्तृत्व ठरवून ठेवलेले असते. ते दैवानेच. माणसाच्या हातात काहीही नसते.
मनुष्य प्रज्ञावंत असो अथवा अक्षरशून्य शतमूर्ख असो, अजाण बालक असो अथवा वृद्ध असो, त्याला कोणाचीही मदत असो की तो असहाय्य एकाकी असो, जे त्याला मिळवायचे असे दैवाने ठरवून ठेवलेले असते ते तो कुठेही गेला तरी त्याला मिळणारच. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.